रणधुमाळी जी चालू आहे त्यासाठी इथे उपस्थित असलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक विधानसभेचे संपर्क प्रमुख सन्माननीय दिलीप दादा असतील, त्याचप्रमाणे आमचे आधारस्तंभ संभाजी राजे असतील, त्याचप्रमाणे शरद अण्णा असतील, जे शांताराम भाऊ असतील, मयूर भाऊ असतील, सर्वच उपस्थित सर्व शिवसेनेचे पदाधिकारी. पांडुशेठ, आपण एक शब्द वापरला आता आणि त्या शब्दाचा तुम्ही सांगितलं की ज्या ज्या वेळेस शिवसेनेची वेळ येईल त्यावेळेस आपण तन मन धनाने पाठीमागे उभे राहणार आहोत. पांडुशेठ, आपल्याला हा शब्द पाळावा लागेल. हा, कारण हा शिवसैनिक कधी पेटत नाही आणि पेटला तर ध्येयापर्यंत पोहोचल्याशिवाय विझत नाही. हे आपल्याला लोकसभेला आणि विधानसभेला आपण पाहिलेलं आहे राजे. तेव्हा मला शिवसैनिकांना सुद्धा हे सांगायचं आहे की जे काय घडामोडी घडल्या, कोण आलं कोण गेलं, मयूर भाऊ राजाभाऊ जर असते तर मला वाटत नाही कोणी कुठे गेलंच नसतं. पण असो, चला, ते आपलं दुर्भाग्य, त्यांना लवकर जावं लागलं. पण असो, मला हेच सांगायचं की शिवसैनिकांना सुद्धा मला सांगायचं की हडबडून जाऊ नका. बरेच जणांनी सांगितलं की हे आले ते आले, राजे कोण गेले नाही. 2-4 जण गेले जे आपण तिथं कॅमेऱ्यामध्ये पाहिलेले आहेत, ते 3-4 जण गेले, बाकी त्यांच्या पाठीमागं कोणीही गेलेलं नाही. तेव्हा शिवसैनिकांना माझा एक विनंती आहे आणि एक हे पण सांगू इच्छितो की आम्ही सर्वजण आपल्या पाठीमागे आहोत. आपल्याला सर्वांना इथून पुढं आणखी मोठी गरुड झेप घ्यायची आहे. आणि आता जे उमेदवार आहेत, स्नेहलताई शेळके असतील, प्रदीप भाऊ आहेर असतील, आमचे मित्र पांडुशेठ असतील, म्हणजे हे सर्वच जण, यांना खऱ्या अर्थानं भरभरून मतदान केल्याशिवाय शेट आम्ही राहणार नाही. पण इथून पुढल्या काळातसुद्धा आपण आपला शब्द प्रमाण असं समजून खऱ्या अर्थानं आम्ही आपलं काम चोखपणे करणार आहे. आपण ही महाविकास आघाडी आहे, वरून आपल्याला आदेश आहे, दादांनी आदेश दिलेला आहे. या आदेशाप्रमाणे आपल्याला आपल्या संघटनेचं काम करायचं आहे. आपण सर्वजण आपल्या संघटनेचं काम करून हे उमेदवार महाविकास आघाडीचे नसून हे मशालचे उमेदवार आहेत, हे घड्याळाचे उमेदवार आहेत, हे तुतारीचे उमेदवार आहेत, असे समजून आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देऊन त्यांना जास्तीत जास्त मताने विजय करायचे, असं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. थांबतो. आमचे श्रद्धास्थान स्वर्गीय राजाभाऊजी गुंजाळ, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी. आमचे बंधू मयूर शेठ असतील, दुसरे बंधू शांताराम असतील, इकडं पप्पूदादा गुंजाळ असतील, नारायण शेठ कोटाळ, आमचे संभाजी राजे, आज या ठिकाणी ओरिजिनल शिवसेना ज्याला म्हणतात, रक्तापासून केसापासून तर डोक्यापर्यंत ज्यांच्या नसानसात हिंदुत्व भरलंय, मराठावाद भरलाय, असे ओरिजिनल शिवसैनिक भेटले. आणि मी आज ऑफिसमध्ये आलो, खरं तर मला आज गैरवरून येते. मी माझ्या आयुष्यात पहिलं मतदान हे बाळासाहेब दांगट्यांना केलं होतं. मी मनाचा तसा खच्चा शिवसैनिक आहे आणि मला आज आनंद होतोय. बामणे साहेब आलेत, आमचे मित्र शरददादा चौधरी आहेत, कांबे साहेब आहेत, आमचे मार्गदर्शक भास्कर शेठ गाडगे आहेत. तर तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला, आपली युती झाली, आपण धर्म पाळतोय, आपले तिन्ही उमेदवार निवडून येणारच आहे. पण माझा मयूरदादाला शब्द आहे, तो माझा भाऊ सारखा आहे. ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेस आम्ही कपडे काढून तुम्हाला निवडून आणणार. आम्ही या माणसांना सोडणार नाही, कारण ही युती एक वेगळ्या प्रकारची अंतकरणातून युती आहे आणि ही एक रक्ताची युती आहे. जरी तुम्ही आज नाराज झाले असताल, आपली ओरिजिनल शिवसेना कमी असेल, पण आम्ही सुद्धा शिवसैनिकच आहोत. आमचाही तुम्हाला मोठा पाठिंबा राहील. ह्या गटात भविष्यात आम्ही परत राजाभाऊंचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही. हा मला अभिमान आहे. राजाभाऊ आमचा एक ठाणे वाघ होता. तो वाघ जर आज या ठिकाणी असता तर या मतदारसंघाचं किंवा तालुक्याचं चित्र वेगळं असतं. आज आमचा राजाभाऊ जर असते तर पूर्ण तालुक्यामध्ये कितीतरी मशाली पेटल्या असत्या. पण योगायोगानं आजही आपल्याला 3 पक्षांची युती आहे. घड्याळ हे आपल्या जीवनाचं चक्र ठरवतं. मशाल अन्यायाविरुद्ध पेटवायची आणि शेवटी विजयाची तुकारी फुकायचीच. हा आपला सर्वांचा ठरलेला आहे. तुम्ही आम्हाला एवढा मोठा पाठिंबा दिला. स्नेहलताई शेळके असतील, प्रदीपदादा आहेर असतील किंवा मी पांडुरंग साळवे असेल, आयुष्यभर तुमच्या पाठीशी राहणार म्हणजे राहणार, हा माझा शब्द आहे. सर्वांनी मला आता पाठिंबा जाहीर केलाय आणि सर्वांनी मते उमेदवाराला तुम्ही निवडून आणणार आहेत. ज्यावेळेस मयूरदादा आमच्या मागे असतील त्यावेळेस विजय आमचा 100% आहे. शांताराम शेठ आहेत, संभाजी राजे आहेत, इकडे आमचे नारायण शेठ कुटाळ आहेत, पप्पूदादा गुंजाळ आहेत,
एवढा भरभरून पाठिंबा असल्यावर आम्ही आजच विजय झाल्यासारखं आहे. आजच विजय आमचा झालेला आहे आणि तुम्हाला परत एकदा सर्व शिवसैनिकांना अगदी मनापासून आभार मानतो, तुमचं स्वागत करतो. आणि संध्याकाळी भाऊ आपल्या आराधना येथे नियोजनाची मीटिंग आहे, सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती करतो. आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी मी आतुर आहे, त्यांना संधी देतो. त्यांनी बेल्लेगावचं भूषण आपल्या शिवसैनिकांचे मार्गदर्शक स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांच्या पुण्यस्मृतीस विनम्र अभिवादन करतो. खऱ्या अर्थानं आज निवडणूक होऊ घातलेली आहे बेल्ला राजुरी जिल्हा परिषद गट, आणि त्यानिमित्ताने उमेदवार जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौभाग्यवती स्नेहलताई शेळके, पंचायत समिती बेल्ला गणाचे उमेदवार साकुरी गावचं भूषण, माजी सरपंच पांडुरंग महाराज साळवे, पठारा विभागाचे प्रदीप शेठ आहेर या सर्व उमेदवारांना खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका तमाम शिवसेना परिवाराच्या वतीनं जाहीर पाठिंबा या निमित्ताने देतो. आणि या उमेदवारांसोबत आम्ही सदैव पाठराखण करून जास्तीच्या मताधिक्याने यांना कसं निवडून आणता येईल हे आम्ही पाहणार आहोत. खऱ्या अर्थानं शिवसेना ही 4 अक्षरं पांडुरंग शेट्टी सांगितली, ही 4 अक्षरं आमच्याबरोबर असणारी 4 अक्षर म्हणजे दिलीप भाऊ, संभाजीराजे आणि शरदांना आणि भास्कर शेठ गाडगे सर्वांनी टाळींच्या गजरात स्वागत आहे. या 4 नेत्यांच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने जुन्नर तालुक्याची शिवसेना भविष्याच्या काळामध्ये उभी राहणार आहे, हे या तीन माझं शंका नाही. म्हणून स्वर्गीय राजाभाऊ गुंजाळ यांना विनम्र अभिवादन करून पुनश्च एकदा सर्व उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करू अशी ग्वाही देतो. आणि शिवसेनेचा या उमेदवाराला जाहीर पाठिंबा आहे असं जाहीर करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.